कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम श्री कृष्णाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा. श्रावण मासानिमित्त चालत असलेला भक्ती जे ग्रंथामधील हा आजचा 5वा अध्याय आहे आणि या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला संत कबीरांची भक्त कबीरांची कथा आज ऐकायला मिळणार आहे. जे मागच्या अध्यायामध्ये जे नामदेवरायाचा जशा प्रकारे जन्म झाला त्याच अनुषंगाप्रमाणे संत कबीरदासांचा सुद्धा या मृत्यूलोकामध्ये जन्म होणार आहे आणि ही कथा आज तर सर्व श्रोते मंडळींना ऐकायला मिळणार आहे. भीमरतीत शिंपला वाहत तो गोनाईशी लाभला नामा भक्त पूजा मांडिला तुझा पडिला भागीरथीत वाहत जात अतिवेगे. काल 2 शिंपल्यांचं वर्णन आलं. एक शिंपला दामू शेट्टीला सापडला आणि दुसरा शिंपला मनसाल कोठं गेला ते भगीरथीला पडलेला दुसरा शिंपला. त्याच शिंपल्याचं आजच्या अध्यायामध्ये वर्णन होणार आहे. वाराणसीच गंगे तटी लागला मनकर्णिकेच्या घाटी जो सुखावतार माहटी नय पोटी गर्भवास नाही पोटी गर्भवास. वाराणसीच्या गंगेच्या एका कडेला लागला आणि नामदेवरायासारखीच मागणी केली. कशी? मला गर्भामधून जन्म पाहिजे नाही, गर्भाच्या यातना मला भोगायच्या नाहीत, म्हणून भगवंता मला तुम्ही काय करावं, गर्भाच्या वासना भाग वेदना न भोगता मला या मृत्यू लोकामध्ये जन्म द्यावा. म्हणून देवानं त्यांचा सुद्धा त्या शिंपल्यामधून जन्म घालण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. अयोनी संभव होनी सगुणा मुख्य करीत नाम स्मरणा शिंपल्या तुली ध्वनी निघे पूर्ण राम राम औरनिशी. राम 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 म्हणू लागले. शिंपल्यामधून आवाज येऊ लागला. कोण? सुखाचार्यांचा अवतार होता आणि त्या भगीरथीच्या नदीच्या तीरावर तो शिंपला सदैव भजन कोणाचं? श्रीराम जय जय राम अशा प्रकारे गाऊ लागला. तमाल मोमीन अकस्मात सुत दुआवयासी आला तेथ निज दृष्टी ते खाली पाहत तो शिंपला अवचित देखिला. शिंपला अवचित देखिला. कोण पाहिला? अहो जातीनं मुसलमान असलेला मोमीन तमाल नावाचा मुस्लिम
आणि आपला रोजचा व्यवसाय करायचा. जो काही आपला व्यवसाय होता, जे सूत बनवायचं, कापड बनवायचे, तो सूत भिजवण्यासाठी तो त्या भगीरथी तीरावरती आला. आणि आल्याच्या नंतर पाहिलं बा कुठून तरी लांबून एक शिंपा वाहत येत आहे. आणि त्या शिंपल्याला पाहिल्याच्या नंतर तमाल नावाचा मुसलमान पुढं काय बोलतो ऐका. उदकात जावोनी ते क्षणी शिंपला पाहे उकलोनी. तो बाळक देखिले नयनी संतोष मनी वाटला. आणि वाहत येणारा शिंपला पाहिल्याबरोबर म्हणला एवढा शिंपा या पाण्यातून वाहत येत आहे, नक्की काय बरं असेल हो या शिंपल्यामध्ये. आणि त्या शिंपल्याला धरण्यासाठी, पकडण्यासाठी त्यानं त्या नदी पात्रामध्ये जाऊन काय केलं, तो शिंपला आपल्या जवळ घेतला. जवळ घेतल्याच्या नंतर शिंपल्याला खोलून पाहिलं, त्याला उघडलं पेटीसारखं. तर काय आश्चर्य नवल वाटलं. कोण? मधात एक राजस सकुमार असा बाळक नजरस पडला होता. केले नसता काही साधन, तो अवचित सापडले निदान. दुंडीचा फिदर जीवन, तो क्षीरसागर देखिला. क्षीरसागर देखिला. काय सायन्स केलता व भगवंत भेटण्यासाठी? काहीच नाही. भगवंताचं काहीच केलं नाही, तरी बी न करिता सायास जाये वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काहीच सायास न करता साक्षात भगवंत परमात्मा भेटायला आलते. आणि हेच बघून त्यांना नवल वाटू लागलं. काच मनी ओविता तत्काळ, अकस्मात देखिले मुक्ता फळ. सुप्तिका वेंचिता निर्मळ, तो रत्नात सापडले. वाहू पाहू जाता यमनगरी, तो दृष्टी देखिली वैकुंठपुरी. वस्ती झोपडी पातावरी, तो हेम मंदिरी प्रवेशला. अहो कोठ वाहून जागला म्हणले, यमपुरीला वाहून जाणारा भगवंत. आणि काय पाहिलं? दृष्टीला वैकुंठ नगरी दिसली. अहो जाणाऱ्यानं रोखलं आणि झोपडीमध्ये देव राहू लागला. हे भगवंताचं वर्णन सांगू लागले. हाताला लागला लागला. पहावयासी जाता डफगान, तो पुढे ऐकिले हरी कीर्तन. तो ऐकावयासी गेला भांडण, तो सामगायन होत असे. भांडण ऐकाय गेला तरी पुण्य झालं म्हणले. आणि काय लिहिलाय म्हणले भगवंताची? काहीच नाही हो. पाहावयासी गेला डफगान. गावामध्ये म्हणला काहीतरी डफगान करणारे, वाजवणारे डोंबारी आले, डोंबारी. आणि ते ऐकण्यासाठी गेला. आणि काय बघायला भेटलं? भगवंताचं नामस्मरण चालू असलेलं हरिकीर्तन ऐकायला भेटलं. का? अहो न करिता सायास तो भगवंत भेटतो हो. हेच भगवंत त्यांना भेटले म्हणून वाटू लागलं. शिंदीवारी करिता आदरो, तो अंगणी उगवला कल्पतरो. संगतीशी लागता चोर जारो, तो आले सद्गुरु भेटावया. अहो चोराची संगत केलं तरी म्हणले काय झालं? सद्गुरूची भेट झाली. देवी प्रपंच व्यवहार करता देख गंगेत सापडले निज बाळक. तो कलियुगी अवतार श्री शुक, विश्व उद्धारक जगद्गुरु. विश्वविदारक जगद्गुरु सुखांचा अवतार होता. आणि कुठं भेटला? भगवंताचं नामस्मरण करावं लागलं का देव 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 करावं लागलं? काहीच नाही. सुखी संसार चालू होता. कसा संसार म्हणले तुम्ही?
अहो खरं बोलून संसार केला ना भगवंताची भेट होती आणि तसेच त्यांना भगवंताची भेट झाली होती. पालवी घेऊन या निज प्रीती पालवी घेऊन निज प्रीती घराशी गेला सत्वर गती हर्षे ओसंडोनी चिती कांते प्रती सांगतसे. अहो त्या शिंप्यामधल्या बाळाला जवळ घेतलं मनामध्ये आनंद वाटू लागला आणि घेऊन घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर आपल्या पत्नीला घडलेला सगळं वृत्तांत सांगू लागले. मने 32 लक्षणी लय प्रभारित बाळक सापडले गंगेत याचा प्रतिपाळ तू निश्चित करी त्वरित निजता. ऐकणं म्हणले ऐकणं गर्दनी ऐकणं मला काय झालं म्हणले गंगेमध्ये बाळ सापडलं आहे पण हे काही टाकून देणार नाही. आता काय करावं लागल तुला याचा सांभाळ करावा लागल. आईचे कदा देशमयी कांतेशी पाना फुटला पाही स्तनपान करून हलवलाही हर्ष हृदयी ओसंडले नुसतं बाळ दिलं हो आणि बाळ दिल्याच्या नंतर माईलाच माहित असतं बाळाची काय काळजी करावं लागते. पाहिल्याबरोबर त्यांच्या बायकोला काय झालं अहो हृदयामध्ये पाना फुटला आणि त्या बाळाला दूध पाजून त्याचा सांभाळ करू लागली. अरविंद वंशी वैष्णव थोर म्हणून नाम ठेविले कबीर माय बाप तयावर प्रीतिया पार करताती. आणि वैष्णव होते मुसलमान जरी असले तर काय होते नियतीनं नीतीनं वागणारे होते समाजात राहणारे होते. आणि मग सापडला लेकरू नाव काय ठेवायचं सर्वांनी काय केलं मग संत कबीर नाव ठेवण्यात आलं. बाळक करी नाम स्मरण ऐकोनी आश्चर्य करीती जन म्हणती हात माल मोमीन काय पुण्य आचरला. तमान मोही नाही म्हणले त्या मुसलमानाचं लेकरू म्हणले काय बघा बघा बाबा म्हणले काय करायले देवाचं नामस्मरण किती करत आहे किती राम 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 म्हणाले. गावातले लोक आश्चर्य करू लागले की बाबा एवढ्या लहानपणी याला एवढी बुद्धी कोठून आली असल. वैष्णव भक्त तया गळा याच्या उदराशी कैसा आला एक म्हणती अदृष्ट त्याला सानुकूळ झाले की. आणि म्हणले याच्या उदरात आला कोठून हो म्हणले हे वैष्णव भक्त तपागळा तप केलं नाही काहीच केलं नाही ना तरी याच्या जन्माला आला म्हणले. काही जण म्हणले नाही 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 तुला माहीतच नाही काय म्हणले अरे त्याला सापडलंय ना अशी चर्चा चालू झाली. अदृष्टे झालिया सानुकूळ कासया पाहिजे विद्याबळ निच यवनीत जन्मले खळ त्याशी वंदिती सकळ प्रारब्धे. अहो प्रारब्धाने सगळ्याला वंदायचं आहे हो. कुठल्या जरी येऊनी जन्माला आले तर कानोपात्रेचा उद्धार केला भगवंतानं तुमचा आमचा होणारच आहे. देवी याच्या भागे अघटित पोटाशी आला विष्णू भक्त श्वेतवासी लोक समस्त ऐसे बोलत परस्परे असो काही होते जन्मांतर मनोनी पोटाशी आला कबीर दिवसे दिवस झाला थोर लग्न केले तयाचे. काहीतरी पुण्य असेल ना म्हणले उगच देव पोटाला जन्म येत नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगच आला का म्हणले नाही काहीतरी पूर्वीचं जन्माचं पुण्य असेल म्हणूनच कबीर जन्माला आले. आणि काय झालं हळूहळू हळूहळू वाढू लागले. वाढल्याच्या नंतर अहो लग्न विधी पार पडला. माता पिता कबीरा प्रती प्रपंच व्यवहार शिकविती
परिते नये त्याच्या चित्ती प्रपंचव्रती मानेना. मानीच न गेलेलं कबीरराय अहो मनामध्ये संसार करायचा नव्हता, घरादाराची काळजी नव्हती, भगवंताचं नामस्मरण करायला आलते ना. आई वडिलांना सांगायचं कबीरा अरे आपल्याला कामधंदा करावा लागतो, आपला प्रपंच धकवण्यासाठी आपला संसार चालवण्यासाठी आपल्याला कुठंतरी 1 रुपया 2 रुपये कमवावे लागतात हो. पण कबीराचं काही मनातच नव्हतं. कबीर सारखं काय करायचे त्या भगवंताचंच नामस्मरण करायचे, संसारावरती मुळीच काळजी करीत नव्हते. नाटवे आपुले आणि पराय समविषम नाही ठाव ब्रह्माधिकरण कराव सारिका भाव तयावर. सारिका भाव तयावरी. कबीरा म्हणले काय हे दृष्ट आहे, हे चांगलं आहे, हे राजा आहे, हे दैत्य आहे, रंग आहे. अहो कबीराची दृष्टीच अशी होती की त्यांच्या दृष्टीला सगळे सारखेच दिसत होते. पुढे पडिल्या द्रव्यराशी विचार वाटे घ्यावयासी तस्कर नेता निद द्रव्यासी रक्षण दयासी करीना. काय कबीराची भक्ती होती अहो, नजरेत काहीच नव्हतं. म्हणले पुढं सोनं नाणं द्रव्य जरी पडलं तर काय करायचे, घेत नव्हते. तुकाराम महाराजांची आहे ना प्रमाण आहे ना, तुका म्हणे धन ते आम्हा मृत्युके समान. आम्हाला पाहिजेच नाही ना म्हणले, आम्हाला या धनाची गरज नाही. आम्हाला काय पाहिजे, हे भगवंता सदैव तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये पाहिजे. या परी कबीरा करता भजन प्रपंचासी तसे उणे जाण दुराचारी हसती पिशून वर्तणुका देखो ना कबीराची. आता समाज असतंय, समाजाचं कामच आहे हसायचं, पुढं जाऊ लागलं मागं ओढायचं. अरे काय म्हणले देवाची भक्ती करायला संसार करीनं झाले, काही नाही, माय बाप बायको आहे सगळं सोडून दिलंय, याला काय झालं असेल. पण त्यांना काय माहित हा भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आला आहे. केळी बोरीस एके ठाई लाविता सौख्य पडे न काही अग्नी जळ एकत्र पाही नांदतील कैशी मित्रपणे. नांदणारच नाही ना म्हणले, अग्नी पाणी एकत्र येऊ शकत नाही. तसंच कबीराच्या जीवनामध्ये झालं ना, भगवंत संसार एकत्र येणं शक्य नाही ना म्हणले, आणि म्हणून संसाराकडे लक्ष लागत नव्हतं. वेशा आणि पतिव्रता कृपण आणि उदार दाता निंदक आणि बुद्धिवंता वैर चाले परस्परे. वैर चाले परस्परे म्हणजे एका जागी येणं शक्य नाही. नित्य नेमानं मालकाची सेवा करणारी पतिव्रता असल आणि मालक रोज भगवंताचं नामस्मरण करते, घरी गेल्या मालकाला म्हणते तुला इथं काय आहे, भाकर खाला नाही काय, गावाले देतील ना मंदिरात खपकी. अशा म्हणणाऱ्या 2 स्त्रिया एकत्र येतील का हो, येणार नाही. तो म्हणले एक करपण आहे आणि एक उदार आहे. गावात जेवणाचा कार्यक्रम ठेवला की आधी म्हणते मयाकून तेलाचा डब्बा आणि हे फुकट खाऊन जाते म्हणते मीठ टाकलं नाही. असा चिंगूट असणारा एकत्र येणार नाहीत म्हणले. काय काय वर्ण सांगावं, बुद्धिवान आहे म्हणले, सर्वांना ज्ञान सांगतो, आणि निंदा करणारा ज्ञान सांगणाराचीच निंदा करतो. मला माहित आहे म्हणला कवा शहाणा झालाय, असे एकत्र येऊ शकत नाहीत. भक्षिका आणि पक्वान यासी कैचे बरवेपण या ज्या पाळकामी पंडित जन मित्रपणे न राहती. राहू आणि निशापती की पतंगानी दीपक ज्योती समुद्राने आगस्ती प्रीती कैशारिती घडेल. श्रीकृष्ण चरित्र वाचिता जाना नयेची शिशुपाळाचे मना.
श्रीराम प्रताप ऐकता रावणा सौख्य न वाटे जारीती. सौख्य वाटत नाही म्हणले चांगल्या गोष्टी माणसाला आवडत नाहीत. शिशुपाळाचं कृष्णाचं काय वैर होतं म्हणले काहीच नाही. मग शिशुपाळाला कृष्ण का आवडला नाही? अहो कसं आवडल म्हणले रुक्मिणी मला देणार होती आणि येणं पळून नेली ना. हे कसं आवडल म्हणले आवडणार नाही. रामाचं नाव लौकिक होत होतं आणि रावणाला आवडलं नाही का तर म्हणले दोन विभिन्न वस्तू एकत्र येऊ शकत नाहीत. विषानी कामृताशी अखंड वैर चारित्याशी देवी प्रपंचानी परमार्थाशी विकल्प मानसी सर्वदा. विकल्प आहे मनामध्ये म्हणले शक्यच नाही. भगवंताची सेवा करून परपंच करता येणं शक्य नाही. पण परपंच करून भगवंताची सेवा करता येते. पण ह्या विभिन्न गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. बहुभाषण कबीर करीत से हरी भजन प्रपंचात व्यतसे उणे हसती पिसून तयासी. आणि बस झालं म्हणले आता किती उदाहरणं द्यायचे. एक 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 उदाहरण द्यायला म्हणले कबीर मागत राहिला ना. अहो कबीराचं नामस्मरण चालू होतं सारखं भगवंताचं त्या ठिकाणी हरिकीर्तन करायचं आणि संसाराकडे लक्ष लागत नव्हतं. कुठेतरी संसार मागं पडू लागला उन्हा पडू लागला आणि मग गावातले लोक हसू लागले. धरिलासी श्रीपती तुझी तो ऐशी विदेह स्थिती आता प्रपंच कवले रीती चालेल ते कळेना. कसा चालेल म्हणजे कळच न झाला आहे. हृदयामध्ये सारखं त्या भगवंताचंच नाम घेत आहे. दुसरं नाहीच ना म्हणले हृदयामध्ये जागाच नाही ना. हृदय बंदी ठाणा केला आत इतल कोंडीला. काहीच लोभ नव्हता ना. कशाचीच चिंता वाटत नव्हती. फक्त भगवंताचंच नामस्मरण करत होते. पांजनी करू नये करोनी त्या दिवशी मागी बैसविले कबीराशी परिदेह बुद्धी नाटवे तयाशी राम भजनी विनटला. अहो सगळ्यांनी जवळ आणून सांगू लागले भगवंत कबीरा हो तुम्ही संसार बघा हो माय लेकर बघा तुमचे आई वडील बघा बायको बघा हो. सगळं गाव गणगोत बोलत होतं पण मनामध्ये सारखं काय त्या भगवंताचं चिंतन चालू होतं. पांजनी म्हणजे सूत रंगवायला बसवलं वडिलांनी त्याला पण ते डोळे झाकूनच नामस्मरण करीत बसला. ध्यानात आणोनी श्रीराम मूर्ती लाविली दोन्ही नेत्रपाती नामरूपी जडली व्रती देहकृती नाटवे. देहकृती देहभान विसरून गेले भगवंताचं नामस्मरण करू लागले. आता काय करावं म्हणले एवढं कबीरदास त्या भगवंताच्या नामामध्ये विलीन झालते का अहो देहाचा सुद्धा विसर पडला होता की मी काय करायलो. दिलेलं हातामध्ये काम तसंच राहायचं आणि कामामध्ये काम म्हणा राम राम अशा प्रकारे त्या भगवंताचं चिंतन करू लागले. हो माता योनी तया जवळी सावध करीत त्यावेळी म्हणे कबीरा तुझ ये काळी काय झाले कळेना. अहो निद्रा लागायची हो निद्रा डोळे बंद करायचे. कबीरानं सारखं भगवंताचं चिंतन करायचं माहीनं बघायचं म्हणजे काय झालं असेल. डोळे तर बंद दिसायलेत हातातलं काम सारखं बंद दिसायले. काय झालं लेकराला. माईनं येऊन उठवायचं कबीरा उठ. कबीर पुन्हा उठायचे माईनं म्हणायचं काय झालंय तुला काही कळणं झालंय म्हणायचे. कबीरा अरे तू कुठल्या जगामध्ये जगत आहेस नेमकं काय करत आहेस. माता मारील सत्वरी म्हणून आला देहावरी सावध होऊन ते अवसरी हात बरी नविला. आणि
मग पुन्हा सावध झाले. सावध झाल्याच्या नंतर म्हणले बाबा काम करावं लागेल. आणि काम नाही केलं तर म्हणले आई मारील ना. आता घर संसार चालवायचा आहे म्हणल्यावर काम करावं लागेल. म्हणून पुन्हा हातामध्ये काम घेतलं आणि कामाला सुरुवात केली. काम म्हणजे ते शेले इनायचं काम आहे. सूत कातायचं, कपडे बनवायचे. सूत. हरी हरी माता मारिल सत्वरी म्हणून आला देहावरी. सावध होऊन ते अवसरे हात भरी इनियेला. सवेची झाली विदेव्रती हृदयी बिंबली श्रीराम मूर्ती. ऐसे देखोनी अयोध्यापती आपण बैसती विनावया. आणि हातामध्ये काम चालू केलं. काम चालू केल्यावर पुन्हा काय झालं. अहो विसरच नव्हता ना त्या भगवंताचा. आणि पुन्हा तो सूत हातामध्ये घेतलं आणि काय करायचं, शेला इनायचं काम चालू होतं. आणि काम करत असताना पुन्हा त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना काय झालं, अहो पुन्हा निद्रा लागली, पुन्हा झोप लागली. आणि त्या ब्रह्मांडाच्या मालकाला काळजी लागली. म्हणला माझा भक्त आहे आणि सारखं माझं नामस्मरण करत आहे. आणि माईनं जर याला मारलं तर म्हणला भक्ताचं काय होईल, अपमान होईल. म्हणून साक्षात भगवंत त्या ठिकाणी अवतार झाले. आणि कोण, कबीर झोपेमध्ये नामस्मरण करू लागले. आणि हातात घेतलेलं शेला इनायचं जे काम होतं ना, तो पंढरीचा परमात्मा भगवंत येऊन करू लागला. मने हा लागला माझ्या ध्यानी माता करील मारील याला गोनी. म्हणून या धनुष्य पाणी शेला विनीत बैसला. माझ्या ध्यानी लागला. म्हणला माझं ध्यान करायला, माझं ध्यान करणाऱ्या भक्ताला कुठलाच त्रास होता कामा नये. म्हणून भगवंतानं आपल्या हातानं शेला इनायचं काम सुरू केलं. जो क्षीरसागर विलासी ब्रह्मांड नायक वैकुंठवासी. तो कबीराची मागासी इनावयासी बैसला. अहो का काय ब्रह्मांडाचे मालक होते ना हो. आणि एका भक्तासाठी, एका साध्या भक्तासाठी भगवंत सुद्धा अहो शेला इनायचं काम करत होते. साधू आवाज आलाय का, प्रमाण आहे सांगा. नाही लाज धरीत. आता प्रमाण मला पाठ नाही का, तर एवढा भगवंत होता आपल्या भक्ताच्या कामासाठी कुठल्याच प्रकारची लाज बाळगत नव्हता. आणि शेला इण्याचं काम करू लागला. दुसऱ्याचे जीवा प्रमाण घ्यायचे नाही. लाज धरी तरी भक्ताकारी काम करायचं असं हे प्रमाण पाठ नसल्या धरायचं नाही, सोडून द्यायचं. योगी बैसले वज्रासनी लवकरी नये त्याचे ध्यानी. तो कबीराची भक्ती देखोनी शेला विनीत बैसला. श्रुती शास्त्र करिता पठन प्राप्त नव्हेची तीर्थाटन. ही द्वारकावासी भक्तभूषण शेला विनीत बैसला. अहो श्रुती म्हणल्या पाठ पठण करत होत्या त्या भगवंतासाठी. आणि तो जगाचा मालक असणारा सगळं कार्य सोडून दिलं. म्हणले कुठं काय चले बघायचं नाही, काहीच नाही. कोणासाठी, भक्तासाठी शेला इनू लागले. सनकादिक मुनी जयाची ध्यानात आणि ती अहर्निशी तो हरी कबीराच्या मागाशी शेला इनावया बैसला. अहो सनकाधिक नारद मुनी सगळे त्याचंच वर्णन करायचे. तो सगळ्याला सोडून शेला इनू लागला. ज्याचे हृदय धरो निचरण समुद्र तनया करी सेवन. ई नीलग्रीवाचे प्रियभूषण शेला विनीत बैसला. तव सावध होऊन त्या अवसरी कबीराला द्या
विचार करून निजांतरी लागे लवकरी इनावया. आणि कबीर दासाला निद्रा लागली. ब्रह्मांडाचा मालक त्याचं काम करत होता आणि काम चालू असतानाच कबीर दासाला अचानक जाग आली. आणि जाग आल्यानंतर पाहिलं म्हणजे हातामध्ये तर काम चालू आहे. आणि पुन्हा कबीरदासानं राहिलेलं काम करायला सुरुवात केली. सावध होताची सत्वर ध्यानात आला जानकीवर. माहुती निवांत होऊन कबीर तो सारंगधर विनीतसे. आणि सावध झाल्या काय ध्यानात आलं? काहीच नाही. म्हणले मी भगवंताला विसरलो. म्हणले राम प्रभूला विसर पडला. आणि पुन्हा नाव सुरू केलं आणि पुन्हा सेला इनायला सुरुवात केली. जेव्हा होय विदेह स्थिती तेव्हा विनित रुक्मिणापती. काही होता देह स्फुरती दुरोनी पाहती कौतुक. काय झाले म्हणले काही कळच न. जेव्हा कबीर दासाला निद्रा लागायची पण देवानं काम बंद होऊ दिलं नाही. पोथी वाचणारा झोपला तरी म्हणले आवाज यायला. काय झालं? अरे भगवंत वाचायलेत ना. तीच अवस्था कबीरदासाची झाली होती. कबीर आणि सारंगधर दोघा जणी विनिले अंबर. जेवी गंगेशी सरस्वतीचे नीर असे साजार अभ्यतले. अंबर इनलं म्हणले. अंबर दोघांना मिळून इनलं. एकट्या कबीरानं इनलं नाही. का तर कबीर दासाला भगवंताचं नामस्मरण करताना निद्रा लागत होती आणि भगवंतानं त्यांनी मिळून हे काम पूर्ण केलं. देवी देव भक्त दोघे मिळोनी वस्त्र विनिले ते चिठणी. घडी करो निज सदनी मातेपाशी दिदली. अहो दोघांना मिळून काम पूर्ण केलं. कबीरदास म्हणले आता काम पूर्ण झालं आहे. मग काय केलं? त्याची घडी केली आणि आपल्या मातेपाशी केलेलं काम पूर्ण करण्यासाठी सांगण्यासाठी तो शेला तिथं ठेवण्यासाठी कबीरदास घेऊन गेले. माता म्हणे कबीरासी आता जाई बाजारासी. शेला विकून वेगेशी द्रव्य घेऊन. आणि मातेला सुद्धा कौतुक वाटलं. म्हणली माझ्या लेकरानं काम केलं. मग म्हणली भक्त कबीरा आता काय करावं लागेल तुला? आता हे इनलेला शेला काय करायचा आहे? तुला बाजारामध्ये जायचं आहे. बाजारामध्ये जाऊन योग्य तो भाव मिळवयाचा. योग्य ते गिराईक पहाय आणि याच्यापासून जे काही द्रव्य मिळतील ते घेऊन घराशी यावं. अवश्य म्हणून त्यावसरी कबीर निघाला सत्वरी. शेला घेऊनी निज करी जाऊनी बाजारी बैसला. आणि मातेनं आज्ञा दिले. बरोबर कबीरदास म्हणले धन्यवाद माता. म्हणले नमस्कार करतो आणि काम करण्यासाठी निघतो. कबीरांनी हातामध्ये शेला घेतला. बाजारला जाऊन गेले. बाजारामध्ये जाऊन योग्य ती जागा पाहिली आणि त्या जागेवरती बसून आता गिराईक येण्याची वाट पाहू लागले. हृदयी चिंती श्रीराम मूर्ती मुखे गातसे राम कीर्ती विदेह स्थिती होनी. आणि तिथं सुद्धा काय झालं कबीराचं? अहो देह भान हरवून गेले. माझी मज झाली अनावर वाचा. अहो चिंताच राहिली नाही ना. गिराईक येईल आणि आपल्याला ऐकायचंय. तिथं सुद्धा भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. शेला आणला विकावयासी हा आठव नाही निज मानसी. हृदयी धरो ऋषिकेशी जपे राम मानसी निज प्रेमी. अहो आणलेला शेला ऐकायचा आहे आणि माईनं सांगितलं ऐकून काय करायचंय? याच्यापासून मिळणारं द्रव्य घरला आणायचं आहे.
पण हेच विसरून गेले ना, आपल्याला ऐकायचं आहे. कशामुळे विसरले? अहो त्या भगवंताची भक्ती करू लागले. व्यवहारी आले बाजारी, कबीर बैसला त्या शेजारी, परिशिल्यासी सत्वरी, गिराईक कोणी न दिसे. अहो कोणीच गिराईक दिसत नव्हतं ना. व्यवहारामध्ये काय करायचं काहीच नाही. बाजारात आलते, एखादं तरी गिराईक येईल ना म्हणले, कोणीच येईन गेलं. गिराईक येत असेल पण हे डोळे मिटून बुवा चिंतन करू लागला, तेव्हा जात असेल. डोळे उघडायचे पाहायचं पण गिराईक काही दिसत नव्हतं. वैकुंठनाथ शेल्याशी लागले त्यांचे हात, घेणाऱ्याशी अमूल्य दिसत दृष्टी पाहता दुरोनी. आणि शेला काही साधा नव्हता. अहो ब्रह्मांडाच्या मालकानं अहो स्वतःच्या हातानं इनलेला शेला होता. आणि लांबूनच पाहिलं की चमकायचा, माहिती काय शेला चांगला आहे हो. पण गिराईक काही जवळ येत नव्हतं. पाचात वस्त्र घेणाऱ्याशी द्विगुण बोलाचे दिसे त्याशी, दहात घेऊ म्हणता मानसी, दिसे तयाशी विसाचे. आता नवल वाटू लागलं. म्हणले एक जण आला, त्याला 5 हात शेला घ्यायचा होता. पण 5 हात घ्यायचा होता पण दिसायला लागला 10 हात. म्हणला आपल्या कामाचा नाही, निघून गेला. दुसरा आला, दुसऱ्यानं पाहिलं, म्हणला मला 10 हात घ्यायचा आहे हो, पण किती 20 हात लांबीचा दिसू लागला. तो सुद्धा त्याने शेला घेतला नाही. घेणाराशी बिगुण मोलाचे दिशे त्याशी, 10 घेऊ म्हणता मानसी, दिशे तयाशी विसांचे. 25 जे घेणार तयाशी दिसे 50वर, शतार्ध्याचे पाहणार दुप्पट मोलाचे त्या दिशे. दुप्पट मोलाचे त्या दिसे. आता 5 हाताचा आणि 5चा काय अर्थच कळाला नाही ना. पण भगवंत सांगू लागले त्या ठिकाणी कैवर्य सांगतात की बाबा ब्रह्मांडाच्या मालकानं विणलेला शेला असताना गिराईक घ्यायला यायचं, पाहायचं, पण अमूल्य अशी वस्तू दिसायची. आणि मागावं कसं हो या वस्तूला? 50 रुपयाला मागावं तर वस्तूची किंमत 100च्या प्रमाणे दिसत आहे. सोनं घ्यायचंय ना 1 तोळा, दिसायला हे खरं आहे हो, पण ते 2 तोळा दिसत आहे. आपल्यापाशी तर 500च आहेत, त्याला 1000 लागणार आहेत. का? अहो त्या भगवंताच्या हाताचा स्पर्श झाल्यामुळं तो काही शेला होता ना, त्याची किंमत वाढू लागली. 500 सहस्राचे ज्वारी तयाशी दिसे सहस्रावरी, अमूल्य म्हणून ते अवसरी उगेच दुरोनी पाहती. आणि सगळं गिराईक लांबूनच पाहू लागलं. प्रत्येकाला वाटायचं घ्यायचंय मला, हे खरं आहे हो, कसं मागव. पण आपल्याकडे पैसा नाही. आणि एवढ्या मागाची वस्तू एवढ्या कमी मध्ये मागितल्यानंतर हा मालक तर देणार नाही ना हो. मग प्रत्येक गिराईक म्हणायचा वस्तू तर आवडली आहे पण आपल्याला मिळणार नाही, म्हणून गिराईक सुद्धा त्या गोष्टीचा खेद करू लागले. मनती पुसावे जासी जरी, तरी द्रव्य नाही आपुल्या पदरी, कोणी सावकार येती जोरी, त्याशी दिसे लक्षावरी मोलाचे. आणि म्हणले घ्यायचं आहे, विचारायचे आहे, हे खरं आहे म्हणले. आणि त्यानं जर 1000 रुपये भाव सांगितला तर तेवढं द्रव्य तेवढा पैसा आपल्यापाशी नाही. आणि एखादा शाहूकार आला आणि त्याला वाटलं हे घ्यावावं, 1000 रुपयाचं असेल पण त्याला ते लाख मोलाचं दिसू लागलं. एकाकडे एक पाहत पुढे जाती बाजारात, म्हणती हा कबीर भक्त, अमूल्य वस्त्र विनितो की. आणि एकमेकाकडे पाहू लागले, कोणीच वस्त्र घेणं गेलं ना हो.
त्याला वाटायचं त्यानं घ्यावं, त्याला वाटायचं अरे माझ्याकडे पैसे कमी आहेत त्यांनी घ्यावं ना. पण त्या वस्तू असा छान दिसायची की ही एवढ्या पैशामध्ये कशी मागावं. आणि प्रत्येक जण म्हणू लागला बाबा हे जे कबीर आहे ना, हे जो काही इनकाम करून ती नक्षीदार असा शेला जे विणून आणतो ना, खरंच याची जगामध्ये खूप जास्त किंमत आहे. लाईट ते का म्हणून ज्याची जैसी शक्ती जाण तैसेच दिसे त्या कारण. कबीरापाशी गिराईक कोण न पुस येऊन म्हणून. अहो ज्याची जशी कुवत आहे ना त्याच्यापेक्षाही त्याला ते जास्त दिसू लागलं आणि घ्यावावं कसं ही चिंता वाटू लागली. त्यामुळं कुठलंच गिराईक कबीराला त्याचा भाव विचारणं गेलं. जो वस्त्र जैसे घेऊ म्हणे तैसेची दिशे त्या कारणे. जैसे जीव मात्री चैतन्य वसे तैसे तैसे परी. मोरी कांदा उच जाण बीज येऊनी घातले जीवन. ज्याचे जैसे होते गुण उदक तैसेची झाडकी. की अनेक वाद्य वाजती घोष तयासारखेची होय आकाश. कबीराचे वस्त्र तैसे भिन्नत्व दिसे सकळाशी. ना तरी एकची सुवर्ण अलंकारी दिसे भित्रपण. ही तितके जो घाली इंधन तितके कुशान केवडाची. आणि मग सांगू राहिले म्हणले काय हो सगळं एकच आहे ना, पण भिन्न माणसाला का दिसत असेल हो. अंगावरती लिहिलेला अलंकार फक्त सोन्याचाच आहे. मग कुठलाही अलंकार सोन्याचाच आहे, पण त्या सोन्याचं रूपांतर कारागिरानं घडवल्याच्या नंतर ते अंगावरती किती भिन्न भिन्न दिसतं, पण मुळात ते सोन्याचंच आहे. की नापिक दावित आरसा पाहणार पाहती जैसा. कबीराचा शेला तैसा घेणाराशी दिसतसे. आणि बघा म्हणले काय घेणाराला तसाच कबीराचा शेला दिसू लागला. कसा हो. काळा माणूस आरशा पुढे गेला की काळाच दिसतो, पांढरा गेला की पांढराच दिसतो. आरशानं कधीच कोणाला वेगळं दाखिलं नाही हो. म्हणून जो माणूस जसा कबीराच्या समोर जात होता तसेच त्याला ते वस्त्र दिसत होते. दुरोनी दृष्टी पावनिया मनती शक्ती नसे घ्यावया. जवळी द्रव्य नसता वाया व्यर्थ कासया पुसावे. अहो व्यर्थ घालू नये म्हणजे एवढा बाजार पडलेला आहे आपल्यापाशी. आणि लांबून पाहायचं शेल्याला आणि लांबून पाहिल्याच्या नंतर म्हणायचे बाबा एवढं घेण्याची आपली ऐपत नाही, आपल्याकडे तेवढं द्रव्य नाही. मग म्हणायचे उगच वेळ कशाला वाया घालायचा. आणि म्हणून गिराईक भक्त कबीराकडे येत नव्हतं. आईचे जन बोलोनी त्वरित उगेच जाती बाजारात. श्रीराम भजन कबीर भक्त प्रेमयुक्त करीतसे. आणि असंच बोलायचं गिराईक म्हणायचे आपली ऐपत नाही, आपल्याकडे द्रव्य नाही. पण कबीरानं काही लक्ष दिलं नाही. का तर कबीर राम नामाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले होते. आत्मनाशी जाता दिनकर ओसरत चालिला बाजार. नेत्र उडानी कबीर भवते साचार विलोकी. आणि मग कबीरानं पाहिलं म्हणले मी दिवसच घातला की सकाळी बाजारामध्ये आलतो, शेला इकायचा होता. पण काय झालं म्हणले अरे सूर्यास्त जर मावळायला लागलेला आहे
आणि बाजार हळूहळू हळूहळू हळू कमी होत चाललेला आहे. मग बघी आता कबीरदास मनामध्ये विचार करतात, आता पुढं काय करावं. मने घरा गेले सकळ लोक, शेल्याशी नाही गिराईक. आता आश्रमासी जाता देख, माता मारील मज लागी. माता मारील मज लागी. अहो दिवस गेला म्हणले, शेल्याला एकही गिराईक राहिलं नाही. पण आता इथं बसून तर काही फायदाच होणार नाही ना म्हणले, कारण प्रत्येक लोक आपापल्या घरला निघून गेलं. आणि मी जर का म्हणले हा शेला न विकता जर घरला गेलो तर काय करील, माझी माता माझ्यावरती रागवल. मला म्हणेन, अरे कबीरा तू एवढं देवाचं नामचिंतन करतो, तुला एक शेला सुद्धा बाजारात विकता आला नाही. आईसे म्हणून विष्णू भक्त, उगाची बैसला निवांत. तो एक वस घर अकस्मात, नैनी त्वरित देखिले. आणि मग आता विचार करू लागला, घरला जावावं तर कसं जावावं, नाही जावावं तर गिराईक नाही. या चिंतेनं कबीरदास त्या ठिकाणी, अहो काय आता चिंता आल्यावर काय पडता जड भारी, वेगे आठवावा हरी, त्या भगवंताचं चिंतन करू लागले. आणि चिंतन करत असतानाच समोरून एक ग्रस्त येताना दिसला. ओसाड घर दिसले समोर. ओसाड आईसे म्हणून विष्णू भक्त, उगाची बैसला निवांत. तो एक ओस घर अकस्मात, नैनी त्वरित देखिले. कबीर उठोनी सत्वर गती, जाऊन बैसला एकांती. श्रीराम भजन निज प्रीती, सप्रेम गती करीतसे. मग काय केलं भक्त कबीर म्हणले, आता आपला तर शेला ऐकला नाही. बाजारातून बाहेर निघाल्याच्या नंतर पाहिलं, गावाच्या बाहेर आले. आणि काय हो, एक असं जुनाट असलेलं घर दिसलं. आणि मग भक्त कबीराच्या मनामध्ये आनंद झाला. काय आनंद झाला, अरे म्हणले निवांत जायचं, तिथं बसायचं, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं ना, कोणीच आडवा येणार नाही. म्हणून त्या निवांत घरामध्ये जाऊन भक्त कबीर भगवंताचं चिंतन करू लागले. म्हणून लपोनी बैसे जशी सुन, टीव्ही मातेच्या भये करून, बैसलासे एकांती. बैसलासे एकांते. आता दिवसभर काम करायचंय. आणि म्हणली आता सासू घरी आल्यावर मग काही खरं नाही. सुनबाईला चिंता वाट लागली, सासू काय म्हणती की मी काम केलं नाही, सारखी टी बघितली, आता काहीतरी म्हणती. जशी सुनबाई सासूला भेऊन लपून बसती ना, त्याच प्रमाणे कबीरदासानं सुद्धा काय केलं हो, म्हणले आता माता माझी मला मारणार, म्हणून लपून बसून भगवंताचं चिंतन करू लागले. दुर्वासी मायने हानिली लात, रुसोनी गेला अरण्यात. तेवी उदास होनी कबीर भक्त, ओस घरात बैसला. अहो म्हणले दुर्वास ऋषीला काय केलं, मातेनं लात मारली होती. म्हणले ध्रुव बाळाला, दुर्वास ऋषा नाही, ध्रुव बाळाला मातेनं लात मारली. आणि जवळ राहिला का, अहो लांब निघून गेला आणि वनामध्ये जाऊन बसला. तशाच प्रकारे त्या घरामध्ये भक्त कबीर लपून बसले होते. त्या जोनी सकळ कर्मास, संन्यासी होती परमांस. तेवी संसारी होनी उदास, ओस घरात बैसला. ऐशा परी तो विष्णुदास, प्रवेशला से घर वस. निष्ठा देखोनी जग निवास, सत्व पावया
पासी पातला. त्या ठिकाणी आता भगवंताचं नामस्मरण कबीर करू लागले आणि देवानं सुद्धा विचार केला. म्हणले एवढी प्रेमानं भक्ती करत असेल तर खरं काय खोटं काय याचं सत्व पाहायला काय हरकत आहे. म्हणून भगवंतानं आता त्या ठिकाणी कबीरांचं सत्व पाहण्यासाठी येऊ लागले. ब्राह्मणा होऊन ब्राह्मण वस्त्र नेसला फाटके जीर्ण शिस्त्र सुटले अति दारुण पोष मागा सारिके. आणि मग म्हणले आता मी जर असाच गेलो तर मला काय होईल. अहो कबीरदास ओळखल्याशिवाय राहणार नाही. मग काय केलं, अहो एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अति गरीब असा ब्राह्मण झाला. अंगावरती फाटके वस्त्र घातले आणि कुठं कबीराच्या समोर जाऊ लागले. कबीराचे पावया उदारपण मनोनी कापतसे जग जीवन करीत बैसला होता भजन तो पातला ब्राह्मण त्या ठाई. अहो देवाला सुद्धा चळकाप सुटला होता. म्हणला भक्ताचं उदारपण पाहायचंय आणि शक्य आहे काय असा विचार भगवंत करू लागले. आणि पाहिलं कबीरदास भजन करत आहेत. मग भगवंत त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये कबीरदासाच्या समोर येऊन उभं टाकले. हरिचंद्र राया पाशी त्वरित छळावया पातला गांधी सुत ही श्रियाळ पाशी कैलासनाथ होनी अतीत पातला